हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द गेम ऑफ कोडिंग. या चॅनलवरती आपण प्रोग्रामिंग अगदी झिरोपासून शिकणार आहोत. जर तुम्ही MSBT डिप्लोमा इंजिनिअरिंग स्टुडंट असाल किंवा कोडिंगला नवीन असाल तर हा चॅनल तुमच्यासाठीच आहे. या सिरीजमध्ये आपण सी प्रोग्रामिंग कम्प्लीट बेसिक्सपासून शिकणार आहोत. प्रत्येक टॉपिक अगदी मी सिम्पल लँग्वेजमध्ये एक्झाम्पल्स, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स, प्रोग्राम्स सोबत एक्सप्लेन करून सांगणार आहे, जेणेकरून प्रत्येकाला कोडिंग समजेल. आजच्या या पहिल्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत फंडामेंटल्स ऑफ अल्गोरिदम्स, म्हणजे अल्गोरिदम म्हणजे काय, त्याची गरज काय आहे, असाइनमेंट स्टेटमेंट्स म्हणजे काय आणि बेसिक कंट्रोल स्ट्रक्चर्स कोणते आहेत. हा व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्हाला अशाच प्रकारचे कोडिंग ट्युटोरियल्स, एक्झाम रेडी नोट्स आणि प्रॅक्टिकल प्रोग्राम्स पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे पुढचा कोणताही लेक्चर मिस होणार नाही. चला तर मग वेळ न घालवता आजचा टॉपिक सुरू करूयात. सो MSBTच्या सिलेबस वाईज के स्कीमनुसार फर्स्ट जो युनिट आहे तो आहे बेसिक्स ऑफ सी प्रोग्रामिंग आणि त्याच्यामध्ये आपण आज 1.1 शिकणार आहोत. त्यामध्ये फंडामेंटल्स ऑफ अल्गोरिदम्स आहेत. सो लेट्स बिगिन. सर, फर्स्ट ऑफ ऑल तर व्हॉट इज ॲन अल्गोरिदम. आता तुम्ही अल्गोरिदम म्हणजे काय हे शिकला नसाल तर अल्गोरिदम म्हणजे नक्की काय असतं की तुम्हाला जर एखादी रेसिपी करायची आहे तर फर्स्ट ऑफ ऑल तर तुम्ही त्याची नोट्स करता की तुम्हाला स्टार्ट टू एंड काय करायचं आहे, स्टार्ट कसं करायचं आहे, त्याच्यामध्ये प्रोसिजर काय करायची आहे आणि त्याचं स्टॉप कसं करायचं आहे. मग ते जे आहे ती ओव्हरऑल प्रोसिजर म्हणजे अल्गोरिदम असते. तर an algorithm is a finite sequence of a well-defined instructions used to solve a specific problem or perform a perfect particular task. In simple words, it is a step-by-step recipe that tells us computer exactly what to do in what order to get the correct results. For example, आपल्याला एखादा मॅथ्स सॉल्व करायचा आहे आणि त्याला आपण स्टार्ट टू एंड स्टेप बाय स्टेप परफेक्ट ऑर्डरमध्ये कसं सॉल्व करणार ते म्हणजे अल्गोरिदम. आता फॉर एक्झाम्पल आपण डे टू डे एक्झाम्पलमध्ये आत्ताच तुम्हाला सांगितलं की एखादी कुकिंग रेसिपी असेल, टू मेक अ टी. जर आपल्याला चहा बनवायचा असेल तर फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करणार, पाणी उकळवणार, त्याच्यामध्ये चहापत्ती घालणार, चहामध्ये दूध घालणार, साखर घालणार, त्याला परत एकदा उकळून जोपर्यंत आपला स्टेन रेड होत नाही तोपर्यंत आपण त्याला बॉईल करत राहणार आणि नंतर सर्व करणार. आपण कोणती स्टेप यामध्ये स्किप करू शकत नाही. आपण रँडम ऑर्डरमध्येही करू शकतो, पण आपण ती स्टेप जी आहे ती कोणतीही स्टेप स्किप नाही करू शकत. तर हे जे आहे ती ओव्हरऑल प्रोसिजर म्हणजे अल्गोरिदम आहे अँड इट इज द रेसिपी फॉर सॉल्विंग अ प्रॉब्लेम. आता आपण एक्झाम्पल बघूया अल्गोरिदमचं, म्हणजे तुम्हाला अजून डिटेलमध्ये समजेल. अल्गोरिदम म्हणजे काय आहे की आता इथे बघा, आपल्याला दोन नंबर्सची ॲडिशन करायची आहे. तर फॉर एक्झाम्पल आता इथं जे एक्झाम्पल मांडलेलं आहे ते कोडिंग लँग्वेजमध्ये आहे. तर आपण रिअल वर्ल्ड एक्झाम्पल कसं घेऊया की फॉर एक्झाम्पल दोन नंबर्स आहेत 5 आणि 7. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तर अल्गोरिदमचा रूल आहे की फर्स्ट ऑफ ऑल तर आपल्याला स्टार्ट करावं लागतं आणि नंतर एंड करावं लागतं. फर्स्ट स्टेप ही स्टार्ट असते आणि लास्ट स्टेप जे आहे ते स्टॉप असते. सो स्टार्ट केल्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल तर आपल्याला ते जे दोन नंबर्स आहेत ते इनपुट घ्यावे लागतील, रीड करावे लागतील. मग फॉर एक्झाम्पल आता 5 आणि 7 आहे, तर 5 आणि 7 आपल्याला इनपुट घ्यावा लागेल. मग त्याची कॅल्क्युलेट करावं लागेल सम, म्हणजेच काय 5+7 जे आहे त्याची सम आपण कॅल्क्युलेट केली, काय केली 12. 5+7 12 आली. मग ते आपल्याला काय करावे लागेल, डिस्प्ले करावी लागेल. मग त्यासाठी आपण काय केली, सम जी आहे ती डिस्प्ले केली. हे आहे बेसिक एक्झाम्पल ऑफ अल्गोरिदम आणि आपण अल्गोरिदम आपण पुढे डिटेलमध्ये अजून शिकणारच आहोत. म्हणजे थोडक्यात काय आहे, स्टेप बाय स्टेप एक ऑर्डरमध्ये आपण एखादी प्रॉब्लेम सॉल्व करतो, त्याला अल्गोरिदम म्हणतात. म्हणजेच की आपल्याला ॲडिशन करायची असेल तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला प्रोसिजर स्टार्ट करावी लागेल. दोन नंबर्सची ॲडिशन करण्यासाठी ते दोन नंबर्स इनपुट घ्यावे लागतील किंवा रीड करावे लागतील. त्यानंतर त्यांची सम एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करावी लागेल आणि ती सम जी आहे ती डिस्प्ले करायची आणि नंतर सगळी प्रोसिजर स्टॉप करायची. ही ओव्हरऑल प्रोसिजर म्हणजे अल्गोरिदम आहे आणि आपण कोडिंग करण्याआधी हा अल्गोरिदम लिहितो. त्याच्यानंतर वाय डू वी नीड अल्गोरिदम बिफोर रायटिंग कोडिंग. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की कोडिंग करण्याआधी आपण अल्गोरिदम लिहितो. तर त्याच्यामध्ये बिगिनर्स ऑफन ट्राय टू जम्प स्ट्रेट इन टू रायटिंग अ प्रोग्रामिंग कोड, बट दिस युजली लीड्स टू कन्फ्युजन अँड बग्स. रायटिंग द अल्गोरिदम फर्स्ट लेट यू थिंक अबाउट द लॉजिक इन अ प्लेन लँग्वेज, spot mistakes early,
and then translate it into any programming language with a confidence. This is why teachers ask students to write the algorithm before program in the exam. म्हणजे मोस्ट ऑफ द स्टुडंट्स काय करतात की डायरेक्ट कोडिंगमध्ये जायचं असतं डायरेक्ट मुलांना, बिगिनर्सला खास करून. मग ते डायरेक्ट आपण कोड लिहिण्याआधी जर आपण बेसिक अल्गोरिदमपासून स्टार्ट केलं तर ते कधी पण बेनिफिशियल राहतं. आता तुम्ही लहानपणापासून हे एखादा वर्ड वाचायला शिकलात, सेंटेन्स वाचायला शिकला, तर डायरेक्ट थोडी शिकला. फर्स्ट ऑफ ऑल तर तुम्ही ABCD शिकली, त्याच्यानंतर तुम्ही त्या ABCDमधून एक वर्ड तयार केला, वर्डपासून मग तुम्ही सेंटेन्स तयार केले आणि सेंटेन्सपासून तुम्ही पॅराग्राफपासून एसेस तयार केले. डायरेक्टली तुम्ही कोडिंगला किंवा एसीला गेला नाहीत. तसंच कोडिंगमध्ये पण असतं. मग सगळ्यात बेसिक लँग्वेज जी आहे ती सी आहे. सीपासून मग आपण C++ आणि इन फ्युचरमध्ये जावा वगैरे आपण शिकणार आहोत. मग तसंच आपल्याला बेसिक जे आहे ती ऑर्डर काय आहे ते आपल्याला समजली पाहिजे. म्हणून अल्गोरिदम लिहिणं इम्पॉर्टंट आहे. कारण की आपल्या मेन डायरेक्ट आपण जर कोडिंग सुरू केलं तर कोडिंगमध्ये मिस्टेक्स होऊ शकतात, इश्यू काही पण होऊ शकतं. मग ते आपल्याला टाळण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल कोणत्याही प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट करण्याआधी त्याला अल्गोरिदम लिहावा लागतो आणि त्याला प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट करावं लागतं. इथंपर्यंत सगळ्यांना ओके असेल. आपण परत रिव्हिजन करणारच आहोत, सो डोंट वरी. सो द सेकंड टॉपिक काय आहे की एक्सप्लेन द नोटेशन ऑफ अल्गोरिदम. तर नोटेशन ऑफ अल्गोरिदम म्हणजे काय? द नोटेशन ऑफ अल्गोरिदम रेफर्स टू द कन्सेप्ट ऑफ सॉल्विंग अ प्रॉब्लेम बाय फॉलोइंग लॉजिकल अँड सिस्टमॅटिकल सिक्वेन्स ऑफ स्टेप्स. अँड अल्गोरिदम एक्सप्लेन हाऊ अ प्रॉब्लेम इज सॉल्व इंडिपेंडंट ऑफ एनी प्रोग्रामिंग लँग्वेज. नोटेशन ऑफ अल्गोरिदम म्हणजे काय आहे की आपल्याला एखादी प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करायचा आहे, त्याची कन्सेप्ट आपण एकतर लॉजिकली करू शकतो किंवा सिस्टमॅटिकली करू शकतो. मग त्याच्यामध्ये फॉलोइंग नोटेशन्स दिलेले आहेत अल्गोरिदम्सचे. मग आता ते कसे आपण रिमेंबर करणार आहात? तर IODFEG ही शॉर्ट फॉर्म आहे. शॉर्ट फॉर्म वाईज तुम्ही त्याचे फुल फॉर्म लक्षात ठेवू शकता. तर हे जे आहे ते फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स आहेत अल्गोरिदमचे. त्याच्यामध्ये I स्टँड्स फॉर इनपुट. तर इनपुट म्हणजे काय आहे? अँड अल्गोरिदम एक्सेप्ट्स अ 0 ऑर मोर इनपुट्स. म्हणजेच काय की फॉर एक्झाम्पल आपल्याला एखादी सम करायची आहे. सम म्हणजेच काय? ॲडिशन करायचे. तर ॲडिशन करण्याआधी त्याला आपल्याकडे 2 रॉ नंबर्स पाहिजेत. फॉर एक्झाम्पल आपल्याला फायनल आउटपुट काढायचे आहे तर रॉ मटेरियल पाहिजे. म्हणजेच 2 नंबर्स पाहिजेत. त्याला इनपुट म्हणतात. जे आपण इनपुट घेतो ते एकतर इनपुट 0 असतात किंवा मल्टिपल इनपुट्स असतात. मग ते 2 नंबर्स आणि मग त्याच्यावर सम करून त्याचा आउटपुट घेणं ही ओव्हरऑल प्रोसिजर असते. मग फर्स्ट ऑफ ऑल तर इनपुट पाहिजे आपल्याकडे. मग जे फॉर एक्झाम्पल 5 आणि 7 हा नंबर आपण मगाशी घेतला, तर तो 5 आणि 7 हे जे आहेत ते इनपुट्स आहेत. म्हणजेच 2 numbers A and B entered by users, 0 input is also valid. For example, an algorithm that always prints hello world needs no input. म्हणजेच प्रत्येक वेळी आपल्याला प्रोग्रामिंगमध्ये हेच करावं लागतं असं थोडी, समज करावी लागते, सबट्रॅक्शनच करावी लागते असं नाही आहे ना. मग आपण फॉर एक्झाम्पल आपल्याला एखादी टेक्स्ट प्रिंट करायची असेल तर त्याला इनपुट गरज नाही ना इनपुटची. मग त्यासाठी 0 इनपुट्स पण व्हॅलिड असतात आपल्या C लँग्वेजमध्ये किंवा अल्गोरिदममध्ये. म्हणजे थोडक्यात इनपुट म्हणजे आपण एखादी व्हॅल्यू इनपुट घेतो, म्हणजे आपण युजरकडून इनपुट घेतो प्रोग्रॅम किंवा C लँग्वेज, त्याला आपण इनपुट म्हणतो. त्याच्यानंतर सेकंड आहे आउटपुट. म्हणजे आपण इनपुट घेतलेल्या 2 व्हॅल्यूज आहेत, त्या 2 व्हॅल्यूजवरती आपण सम परफॉर्म केली आणि त्याचं जे फायनल रिझल्ट आला त्याला आउटपुट म्हणतात. म्हणजेच आता फॉर एक्झाम्पल A + B म्हणजेच 1 + 2 = 3 आलं. 3 काय झालं? आउटपुट झालं. 1 आणि 2 काय झालं? इनपुट झालं. इज इट क्लिअर? त्याच्यानंतर आहे डिफायनाइटनेस. म्हणजेच काय? एव्हरी स्टेप मस्ट बी क्लिअर, प्रिसाइज अँड अनॲम्बिशियस. म्हणजेच काय की प्रत्येक स्टेप जी आहे ती क्लिअर असली पाहिजे. म्हणजेच फॉर एक्झाम्पल असं न लिहिता की ॲड अ लार्ज नंबर टू A, म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला तो लार्ज नंबर कोणता आहे ते क्लिअर होत नाही. मग त्याच्यासाठी आपण जर असं लिहिलं ॲड अ 10 टू A, म्हणजेच इथं क्लिअर झालं की 10ला आपल्याला Aमध्ये ॲड करायचं. म्हणजे स्टेप बाय स्टेप आपल्याला डिफायनाइटनेस मिळते, आपल्याला क्लिअर स्टेप समजत आहेत. त्यासाठी आपल्याला प्रत्येक स्टेपची डिफायनाइटनेस माहीत असण्यासाठी आपण अल्गोरिदम लिहितो. ही झाली थर्ड नोटेशन. फोर्थ आहे फायनाइटनेस.
म्हणजेच आता आपल्या स्टार्टिंगलाच मी सांगितलं की अल्गोरिदमचे 2 स्टेप्स असतात, एक तर स्टार्ट असतो आणि एक एंड असतो. मग आता आपण अल्गोरिदम स्टार्ट केला तर त्याला स्टॉप करणं ही मॅन्डेटरी असतं. म्हणजेच काय की अल्गोरिदम मस्ट टर्मिनेट आफ्टर अ फायनाईट नंबर ऑफ स्टेप्स. अँड अल्गोरिदम दॅट नेव्हर स्टॉप्स इज नॉट अ व्हॅलिड अल्गोरिदम. म्हणजेच आपण जर अल्गोरिदम स्टार्ट केला तर स्टॉप करणं इज मॅन्डेटरी. जर तो अल्गोरिदम स्टॉप होत नसेल तर तो इनव्हॅलिड आहे. अशा एक्झाम रेडी नोट्स मी तयार केलेल्या आहेत स्टार्ट टू एंड, जे की तुम्ही आहे असं एक्झाममध्ये हे करून येऊ शकता, लिहून येऊ शकता. त्याच्यानंतर 5th आहे इफेक्टिव्हनेस. ईच स्टेप शुड बी सिम्पल, प्रॅक्टिकल अँड एक्झिक्युटेबल इन अ रिजनेबल अमाऊंट ऑफ टाईम युझिंग अ बेसिक ऑपरेशन्स अँड शुड नॉट रिक्वायर अ गेसवर्क. इफेक्टिव्हनेस म्हणजेच काय की इफेक्टिव्ह असली पाहिजे. आता आपण जर मगाशी एक्झाम्पल घेतलं चहा बनवण्याचं, तर त्याची प्रोसिजर कशी इफेक्टिव्ह असते तसंच म्हणजे इफेक्टिव्ह म्हणजेच काय की अंडरस्टँडेबल असते की आपण स्टेप बाय स्टेप प्रोसिजरमध्ये काय केलं, सिम्पल प्रोसिजर असते तसंच. आणि आपण ते रिजनेबल अमाऊंट म्हणजे थोड्या टाईममध्येच ते आपण कंप्लीट करू शकतो. मग तसंच प्रोग्रॅमिंगमध्ये असतं, एक रिजनेबल अमाऊंट ऑफ टाईममध्येच आपल्याला ते अल्गोरिदम जो आहे तो कंप्लीट करायचा असतो. ते झालं इफेक्टिव्हनेस. जनरॅलिटी म्हणजे काय? जनरॅलिटी म्हणजे इट शुड सॉल्व ऑल द व्हॅलिड केसेस ऑफ अ प्रॉब्लेम, नॉट जस्ट वन एक्झाम्पल. आता फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही एखादा अल्गोरिदम घेतला, त्याच्यामध्ये लार्जेस्ट नंबरची म्हणजे लार्जेस्ट नंबर शोधायचा आहे, तर ती फक्त 5 आणि 7मधलाच लार्जेस्ट नंबर शोधणार का? नाही. तर तो असा अल्गोरिदम असला पाहिजे की जो दुसरे कुठले पण आपण नंबर घेतले तर त्याच्यावर वर्क झाला पाहिजे. असंच फॉर एक्झाम्पल चहा आपण एखाद्या युटेन्सिलमध्ये बनवला आहे, तर तो प्रत्येक वेळेस त्याच भांड्यात बनला पाहिजे का? नाही. आपण कढई घेतली किंवा दुसऱ्या कोणतंही युटेन्सिल घेतले तर त्याच्यामध्ये चहा बनलाच पाहिजे. हे झालं जनरॅलिटी. मी तुम्हाला रिअल वर्ल्ड एक्झाम्पल थ्रू एक्सप्लेन करते. आणि हे जे सगळे जे बेसिक्स आहेत सीमधले, ह्याच्यामध्ये आपण अजून कोडिंगमध्ये गेलेलो नाही आहे, त्यामुळे तुम्हाला जरा समजायला जड जाऊ शकतं. त्यामुळे व्हिडिओ रिपीट बघा म्हणजे तुम्हाला समजेल. त्याच्यानंतर काय आहे, क्विक सेल्फ टेस्ट घेऊया आपण. आस्क, डज माय अल्गोरिदम टेक सम इनपुट, डेफिनेटली गिव्ह सम आउटपुट, हॅव अ क्रिस्टल क्लिअर स्टेप, स्टॉप आफ्टर फायनाईट स्टेप्स, यूज अ प्रॅक्टिकल ऑपरेशन्स अँड वर्क फॉर एव्हरी व्हॅलिड केस. इफ द आन्सर इज येस टू ऑल 6 इज क्वालिफाईज ॲज अ प्रॉपर अल्गोरिदम. म्हणजेच थोडक्यात काय की जे काही आपण आता वरती शिकलेले 6 नोटेशन्स आहेत, ते अल्गोरिदम आपला फुलफिल करतोय का हे चेक करायचं. मग तेव्हाच आपला अल्गोरिदम जो आहे तो प्रॉपर अल्गोरिदम म्हणला जातो. अल्गोरिदम्सचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस काय आहेत? इझी टू अंडरस्टँड आहे, युजफुल इन अ प्रोग्राम प्लॅनिंग, हेल्प रिड्यूस एरर, डिबगिंग इझिली, इंडिपेंडंट ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज, इम्प्रूव्ह द प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी. म्हणजेच तुम्हाला वर सांगितल्यानुसार इझी टू अंडरस्टँड आहे आणि कोणत्याही प्रकारचे एरर्स इश्यूज आपल्याला येत नाहीत आणि प्रॉब्लेम्स पण आपल्याला व्यवस्थित सॉल्व्ह होतात. त्याच्यानंतर डिसएडव्हान्टेज काय आहे? टाईम कन्झ्युमिंग फॉर लार्ज प्रॉब्लेम्स. आता फॉर एक्झाम्पल मोठा अल्गोरिदम असेल, आपल्याला जेवण बनवायचं असेल, चहा इज स्मॉल रेसिपी, बट जर आपल्याला जेवण बनवायचं असेल तर त्याला अल्गोरिदम पण मोठा लागणार आहे, मग ते टाईम कन्झ्युमिंग आहे. डिफिकल्ट टू राईट फॉर हायर ऑर कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स. म्हणजे आता कॉम्प्लेक्स प्रॉब्लेमसाठी आपल्याला टाईम कन्झ्युम असल्यामुळे डिफिकल्ट होणार आहे लिहिण्यासाठी. आय कॅनॉट बी एक्झिक्युटेड डायरेक्टली बाय अ कम्प्युटर. आणि अल्गोरिदम आपण डायरेक्टली कम्प्युटर थ्रू एक्झिक्यूट करू शकत नाही, त्याला आपल्याला रफ वर्क करावं लागतं. पेन पेपर एकदम स्क्रॅचपासून आपल्याला अल्गोरिदम लिहावा लागतो. एक्सप्लेन लाईक आय एम म्हणजेच काय आता, रेसिपी बुक इज इझी टू रीड बट शेफ स्टील हॅव्स टू ॲक्च्युली कुक द फूड देमसेल्फ. म्हणजेच काय की आपल्या बुकमध्ये रेसिपी लिहिलेली असती पण ती सिम्पल आहे, पण जे शेफला ती रेसिपी एक्झिक्यूट करायची असते, जेवण बनवायचं असतं ते अवघड आहे. त्याच्यामध्ये आपण प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये आलो तर काय की अल्गोरिदम लिहिणं आणि वाचणं सोपं जातं, पण तो कॉम्प्युटर जो आहे तो डायरेक्टली अल्गोरिदम रन करू शकत नाही. आपल्याला त्याला कन्वर्ट करावं लागतं ना प्रोग्राम कोडमध्ये. मग कॉम्प्युटरला तो कोड एक्झिक्यूट करावा लागतो, मग ते जरा कॉम्प्लेक्स आहे. हे डिसएडव्हान्टेजेस आहेत अल्गोरिदमचे ॲडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज समजले असतील. आता आपण थर्ड पॉईंटकडे जाऊया, तो आहे नोटेशन यूज्ड फॉर असाइनमेंट स्टेटमेंट्स. त्याची डेफिनेशन काय आहे? अँड असाइनमेंट स्टेटमेंट इज यूज्ड टू असाइन अ व्हॅल्यू टू द व्हेरिएबल. असाइनमेंट स्टेटमेंट म्हणजे काय? एखादा व्हेरिएबल घ्यायचा आणि त्याला एखादी व्हॅल्यू असाइन करायची, म्हणजे असाइनमेंट स्टेटमेंट. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला एची व्हॅल्यू 2 असाइन करायची, मग आपण कशी असाइन करणार? ए इज इक्वल टू 2.
सिम्पल आहे. The equal sign here does not mean equal to as in mathematics. It means store the value on the right into the variable on the left. This is one of the most common confusions for beginners, so it's worth pausing on. म्हणजेच काय की मॅथमॅटिक्समध्ये आपण इक्वल टू सिम्बॉल का वापरतो, टू ए इज इक्वल टू बी, ते आपल्याला असं साइन करायचं असतं की ए हा बी आहे. तसंच फॉर एक्झाम्पल ए इज इक्वल टू 2 आहे. मग आपल्याला प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये कसं एक्सप्लेन करायचं आहे की आपण फॉर एक्झाम्पल खाली दिलं एक्स इज इक्वल टू 10 आहे, तर एक्सला आपण 10 ही व्हॅल्यू असाइन केली आहे. एक्स हा व्हेरिएबल आहे, 10 ही व्हॅल्यू आहे किंवा त्याचा एक्सप्रेशन आहे. म्हणजे आता एक्सवरती आपण 10 असाइन केल्यावर एक्सची व्हॅल्यू काय होणार आहे, 10 होणार आहे. सेकंड एक्झाम्पल काय आहे, सम इज इक्वल टू ए प्लस बी. तर आता सम इज इक्वल टू ए प्लस बी म्हणजे काय, एची जी व्हॅल्यू असेल फॉर एक्झाम्पल 2, बीची जी व्हॅल्यू असेल फॉर एक्झाम्पल 3, मग 3 प्लस 2 जी आहे ती 5 होणार आहे आणि 5 ही व्हॅल्यू आपण समवर स्टोअर करणार आहे. म्हणजेच सम काय होणार आहे, 5 होणार आहे. तसंच आता काउंट इज इक्वल टू काउंट प्लस 1 हा जो आहे तो इन्क्रीमेंट करण्यासाठी आपण यूज करतो. म्हणजे जी काउंटची व्हॅल्यू आहे त्या काउंटच्या व्हॅल्यूमध्ये आपण 1 ॲड केला तर ती व्हॅल्यू जी आहे ती ओरिजिनल काउंटवरती स्टोअर होणार आहे. फॉर एक्झाम्पल आता काउंटची व्हॅल्यू ओरिजिनली 3 आहे आणि काउंट प्लस 1 आपण केलं तर इथं 4 होणार आहे. मग आता इथं काउंट इज इक्वल टू काय होणार, 4 होणार. मग आता हा 4 जो आहे तो आपण डायरेक्टली काउंटवरती स्टोअर करणार. म्हणजे काउंटची व्हॅल्यू काय होणार, 4 होणार. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते. फॉर एक्झाम्पल हा काउंट आहे, सो तर काउंटची व्हॅल्यू काय आहे, 3 आहे. ओके, तर काउंटची व्हॅल्यू काय आहे, 3 आहे. आणि आपल्याला आता आपण काउंट इज इक्वल टू काय घेतलं आहे, 1 घेतलं आहे. सो काउंट इज इक्वल टू काउंट प्लस 1 घेतलं, सॉरी. मग काउंट इज इक्वल टू काउंट प्लस 1 म्हणजे ही 3ची व्हॅल्यू प्लस काय होणार आहे, 1 होणार आहे. मग टोटल व्हॅल्यू काय येणार आहे की 4 येणार. मग सी इज इक्वल टू 3 प्लस 1 इज इक्वल टू 4 येणार. मग हा 4 जो आहे तो कशाला असाइन होणार आहे, काउंटला असाइन होणार आहे. समजते. म्हणजे काउंट इज इक्वल टू काउंटची व्हॅल्यू 3 प्लस ही 1 म्हणजे 3 प्लस 1 झाला 4. मग 4 जो आहे तो काउंटला असाइन होणार आहे. समजते. तर ती आपण हे कधी यूज करतो, जेव्हा आपल्याला इन्क्रीमेंट यूज करायचे असेल, इन्क्रीमेंट ऑपरेशन करायचे असतील तेव्हा यूज करतो आपण. मग ते आपल्याला इन फ्युचर आपण बघणारच आहोत. तर इम्पॉर्टंट पॉईंट्स काय आहेत की लेफ्ट साईडला एक व्हेरिएबल घ्यावा लागतो आणि त्याच्यावरती आपण राईट साईडची व्हॅल्यू जी आहे ते असाइन करतो. आपण मॅथमॅटिक्समध्ये कसं लिहितो, ए प्लस बी इज इक्वल टू 10, हे प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये इनव्हॅलिड असतं. त्याच्यानंतर आपण राईट साईड मे कंटेन कॉन्स्टंट व्हेरिएबल्स अँड एक्सप्रेशन्स. आता कॉन्स्टंट व्हेरिएबल्स अँड एक्सप्रेशन्स काय असतात ते आपण तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये किंवा जसं जसं आपण पुढे जाणार आहोत तसं तसं शिकणारच आहोत. सो हे रफ करून घेऊया. त्याच्यानंतर बघा, असाइनमेंट इज ऑलवेज परफॉर्म्ड बाय राईट टू लेफ्ट. हां, म्हणजेच काय की असाइनमेंट नेहमी राईट टू लेफ्ट असते. आता फॉर एक्झाम्पल बघा, इथं एक्स इज इक्वल टू 10 असाइन केलं आहे. एक्सवरती 10 व्हॅल्यू असाइन होणार आहे. 10वरती एक्स ही व्हॅल्यू असाइन होत नाही कधीच. सो इट मस्ट बी अ राईट टू लेफ्ट प्रोसेस. सो वरचा टॉपिक समजला असेल की असाइनमेंट स्टेटमेंट म्हणजे काय असतं की एखादी व्हॅल्यू आपण एखाद्या व्हेरिएबलवरती असाइन करतो त्याला असाइनमेंट स्टेटमेंट असं म्हणतात. त्याला जनरल सिंटॅक्स काय आहे, व्हेरिएबल इज इक्वल टू एक्सप्रेशन. सो फोर्थ पॉईंट जो की आपला लास्ट पॉईंट आहे तो संपवून आपण लेक्चर स्टॉप करूयात. तर बेसिक कन्स्ट्रक्टर स्ट्रक्चर्स. कन्स्ट्रक्टर स्ट्रक्चर डिटरमाइन ऑर्डर इन विच अ प्रोग्राम स्टेटमेंट्स आर एक्झिक्युटेड. म्हणजे आता प्रोग्राम जो आहे तो कसा एक्झिक्यूट होतो ते म्हणजे त्याचा ऑर्डर म्हणजे बेसिक कंट्रोल स्ट्रक्चर्स आहेत. तर बेसिक कंट्रोल स्ट्रक्चर्समध्ये 3 कंट्रोल स्ट्रक्चर्स असणार आहेत. कुठले कुठले आहेत, सिक्वेन्स आहे, सिलेक्शन आहे आणि इटरेशन आहे. तर सिक्वेन्समध्ये काय असतं, एखादी व्हॅल्यू रीड केली, अजून एक व्हॅल्यू रीड केली, त्या दोन्हीची सम जी आहे ती सम या व्हेरिएबलवरती असाइन केली, जे आपण आता वरती असाइनमेंट ऑपरेटर्स बघितलं, असाइनमेंट स्टेटमेंट बघितलं, त्यावेळेस आपण समवरती याची ॲडिशन स्टोअर केली आणि जी व्हॅल्यू आहे ती आपण प्रिंट केली.
म्हणजे सम जो आहे तो प्रिंट केले. हे काय सिक्वेन्स आहे, प्रॉपर सिक्वेन्स आहे की आपण दोन व्हॅल्यूज घेतल्या, त्याची सम केली, सम स्टोअर केली समवरती व्हेरिएबलवरती आणि त्याला प्रिंट केलं. हे झालं सिक्वेन्स वाईज. त्याच्यानंतर काय सिलेक्शनमध्ये काय असतं की आपण एखादी कंडिशन लावतो. फॉर एक्झाम्पल्स आपल्याला आपण स्कूलमध्ये बघतो की 35% पडलेत, 35%पेक्षा कमी मार्क पडलेत तर तो स्टुडंट काय असतो, फेल असतो. आणि 35%पेक्षा जास्त मार्क पडले तर स्टुडंट काय असतो, पास असतो. म्हणजे सेम कंडिशन असते ती प्रोग्रामिंगमध्ये असते, फक्त प्रोग्रामिंगमध्ये मांडण्याची पद्धत जी आहे ती वेगळी असते. आणि त्याच्यामध्ये सिलेक्शनमध्ये काय की कंडिशन्स जे असतात त्या कंडिशन्स वाईज आपल्याला आउटपुट मिळतं. म्हणजे आता मार्क्स जे आहेत ते 40पेक्षा ग्रेटर असतील किंवा इक्वल असतील तर काय प्रिंट करणार आहे, पास प्रिंट करणार आहे. म्हणजे ही कंडिशन ट्रू आहे, यस आहे, तर ते आपण काय प्रिंट करणार, पास प्रिंट करणार. सर मार्क्स जे आहेत ते 40%पेक्षा लेस असतील म्हणजे नसतील, नो असेल तर फेल प्रिंट करणार आहे. सिम्पल. आता जे तुम्हाला मी रिअल लाईफ एक्झाम्पल दिलं सेम असणार आहे प्रोग्रामिंगमध्ये. इटरेशनमध्ये काय असतं की आपल्याला फॉर एक्झाम्पल एखादी व्हॅल्यू 5 वेळा प्रिंट करायची तर आपण काय करणार आहे, आय इज इक्वल टू काहीतरी असाइन करणार आणि 1 बाय 1 जे आहे ते आपण ही कंडिशन जशी ट्रू होत जाईल, फॉर एक्झाम्पल आय इज इक्वल टू 1 असाइन केले तर आता आय इज इक्वल टू 1 असेल आणि ती 5पेक्षा लेस असणार आहे, मग यस आहे. मग आपण काय केलं, प्रिंट केली आयची व्हॅल्यू. म्हणजेच जे लूप आहे ते तोपर्यंत सुरू राहणार आहे जोपर्यंत आयची व्हॅल्यू ही 5पेक्षा छोटी येत नाही, मग मोठी येत नाही सॉरी. आणि जर आयची व्हॅल्यू 5पेक्षा जर मोठी आली म्हणजेच ही कंडिशन काय होणार आहे, फॉल्स होणार आहे, मग नो येणार आहे. मग जो आहे तो लूप आहे तो स्टॉप होणार आहे. हे जे आहे ते बेसिक कन्स्ट्रक्ट स्ट्रक्चर आहेत आणि याला आपण डीपमध्ये पुढे शिकणार आहोत. फक्त तुम्हाला एक समजावं ह्यासाठी इथं मी 1 बाय 1 मांडलेलं आहे. म्हणजे तेच आपण आता शिकलो, सिक्वेन्स कंट्रोल स्ट्रक्चर म्हणजे 1 बाय 1 सिक्वेन्शियली कंट्रोल स्ट्रक्चर एक्झिक्यूट होतात, म्हणजे प्रोग्राम एक्झिक्यूट होतो. म्हणजेच काय, स्टार्ट केलं, ए रीड केला, बी रीड केला, त्या दोघांची सम केली, सम जी आहे ती सम या व्हेरिएबलवर स्टोअर केली आणि सम काय केला, प्रिंट केला आणि अल्गोरिदम स्टॉप केलं. म्हणजे सिम्पल कॅल्क्युलेशन्स आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण ॲप्लिकेशन्स पण खाली लिहिलेले आहेत. काय, सिम्पल कॅल्क्युलेशन, स्ट्रेट फॉरवर्ड इनपुट आउटपुट ऑपरेशन्स, एक्झाम्पल कन्वर्टिंग टेम्परेचर फ्रॉम सेल्सिअस. हे आपण जे आहे ते पुढं बघणारच आहोत. आता सेकंड आहे ते सिलेक्शन कंट्रोल स्ट्रक्चर. सिलेक्शन कंट्रोल स्ट्रक्चरमध्ये काय असतं, इट इज यूज्ड वेन अ डिसिजन मस्ट बी बेस्ड ऑन कंडिशन. तुम्हाला आत्ताच सांगितलं मी की जर एखादी कंडिशन असेल तर आपण सिलेक्शन कंट्रोल स्ट्रक्चर यूज करतो. फॉर एक्झाम्पल मार्क्स जर ग्रेटर दॅन 40 असेल तर पास प्रिंट करायचं, नसतील तर फेल प्रिंट करायचं. त्याच्यानंतर रिअल लाईफ एक्झाम्पल तुम्हाला आत्ताच सांगितलं मी, इफ मार्क्स जर आहे ते 55 असतील आणि कंडिशन आहे की मार्क्स इज ग्रेटर दॅन 40 आणि जी कंडिशन ट्रू आहे तर काय होणार, स्टुडंट पास होणार. आणि जर मार्क्स 30 असेल आणि कंडिशन फॉल्स झाली मग ते काय होणार, स्टुडंट जो आहे तो फेल होणार, म्हणजे फेल प्रिंट करणार. ओके. मग आता हे आपण कुठे यूज करतो, रिझल्ट्समध्ये वगैरे यूज करतो. फॉर एक्झाम्पल आता तुमचा MSBTचा रिझल्ट आहे तर तुमचे टोटल पर्सेंटेज किती आहेत त्यावरून तुम्हाला समजतं की तुम्ही डिस्टिंक्शन्स घेतलं आहे, तुम्ही फर्स्ट क्लास घेतलं आहे, तुम्ही पास झाला आहे, तुम्ही फेल झाला आहे. दॅट्स इट. आता थर्ड जे आहे ते इटरेशन आहे. इटरेशनमध्ये काय असतं की आताच तुम्हाला सांगितलं मी, रिपीट ऑफ अ सेट ऑफ स्टेटमेंट्स अंटिल अ कंडिशन बिकम फॉल्स, अवॉइडिंग द नीड टू राईट द सेम इन्स्ट्रक्शन्स अगेन अँड अगेन. फॉर लूप्स, वाईल लूप्स, डू लूप्स. म्हणजे हे जे आहे ते लूप्स आहेत, ते आम्हाला तुम्हाला फ्युचरमध्ये तुम्हाला सिलेबसमध्ये आहेत. म्हणजेच जे कंडिशन म्हणजेच काय की आय इज इक्वल टू आपण 1 असाइन केलं, स्टार्टिंगला सांगितलं. मग जर आय जो आहे तो 5पेक्षा जोपर्यंत लेस आहे तोपर्यंत आयची व्हॅल्यू प्रिंट होत राहणार. आणि जेव्हा आयची व्हॅल्यू 5 किंवा 5पेक्षा मोठी होईल तर आय जो आहे तो प्रिंट होणार नाही आणि लूप जो आहे तो स्टॉप होणार आहे. तर आपण कंपॅरिझन करूया कंट्रोल स्ट्रक्चरचं. मी तर व्यवस्थित नोट्स मांडलेले आहेत, स्टार्ट टू एंड 1.1 युनिट, म्हणजे फर्स्ट युनिटचे 1.1 पॉईंटचे. जर तुम्हाला हे नोट्स पाहिजे असतील तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करेन. त्याच्यामध्ये कंट्रोल स्ट्रक्चर्स कुठले कुठले आहेत, सिक्वेन्स, सिलेक्शन आणि इटरेशन. त्याचा पर्पज काय, सिक्वेन्स म्हणजे काय, 1 बाय 1 ऑर्डरमध्ये एक्झिक्यूट करायचं अल्गोरिदम. सिलेक्शनमध्ये काय, डिसिजन मेकिंगसाठी यूज केलं जातं, त्याच्यामध्ये कंडिशन्स यूज केले जातात. आणि इटरेशनमध्ये काय,
रिपीट स्टेटमेंट म्हणजे आपल्याला लूप फिरवायचा असेल तर ते इटरेशनमध्ये यूज केलं जातं. एक्झाम्पल, सिक्वेन्सचं काय आहे, 2 नंबरचे ॲडिशन. सिलेक्शनमध्ये पास फेल तुम्हाला आत्ताच सांगितलं. आणि इटरेशनमध्ये काय, आपल्याला 1 to 10 नंबर प्रिंट करायचे असेल तर आपण इटरेशन अल्गोरिदममध्ये बेसिक कंट्रोल स्ट्रक्चर जो आहे तो इटरेशन यूज करू शकतो. आता आपण रिअल वर्ल्डमध्ये आपण सिम्पल ट्रिक कशी लक्षात ठेवायची ते बघूया. तर सिक्वेन्स म्हणजे काय, सरळ चालणे, वॉक करणे सरळ. सिलेक्शन म्हणजे काय, चूज अ फोर्क इन द रोड, म्हणजेच तुम्हाला एखादा पाथ चूज करायचा आहे तर ते सिलेक्शन झालं. आणि इटरेशन म्हणजे काय, कीप वॉकिंग इन अ सर्कल अंटिल टोल्ड टू स्टॉप. इटरेशन म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुम्ही 10 इटरेशन म्हणजे तुम्ही 10K स्टेप्स वॉक करत आहात तर तुम्ही कंटिन्यू करायचं जोपर्यंत तुमची स्टेप्सची व्हॅल्यू 10K होत नाही. एक सिम्पल एक्झाम्पलमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करून दाखवलं आहे. युझिंग दिस एनॉलॉजी ऑन अ कॅमेरा हेल्प्स व्ह्यूअर्स व्हिज्युअलाइज द डिफरन्स इन्स्टंटली. तर इथं आपलं एक लेक्चर जे आहे ते एंड होतं आहे. इम्पॉर्टंट वायवा क्वेश्चन्स जे आहेत ते मी या PDF मध्ये ॲड केलेले आहेत. त्याच्यामध्ये काय, अल्गोरिदम डिफाईन करा, लिस्ट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अल्गोरिदम, असाइनमेंट स्टेटमेंट काय आहे, पर्पज ऑफ कंट्रोल स्ट्रक्चर, बेसिक कंट्रोल स्ट्रक्चर काय आहे. हे जे क्वेश्चन्स आहेत ते 2 मार्क्ससाठी विचारले जाणारे क्वेश्चन्स आहेत. एक एक्झाम्पल, सिक्वेन्स कंट्रोल स्ट्रक्चरचं, हे सगळं तुम्हाला, जर तुम्हाला ह्या नोट्स हव्या असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ती घेऊ शकता. सो तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि येस, अजून काही डाऊट असतील ते पण विचारा. तर आपण स्टार्ट टू एंड एकदा रिवाईज करूया. व्हॉट इज अन अल्गोरिदम. अल्गोरिदम म्हणजे काय असतं की आपल्याला स्टेप बाय स्टेप वेल डिफाईन इन्स्ट्रक्शन्स लिहायच्या असतील एखादा स्पेसिफिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तर त्याला अल्गोरिदम म्हणतात. त्याला अल्गोरिदम स्टार्ट करावं लागतं, त्याला स्टॉप करावं लागतं आणि त्याच्यामध्ये जे प्रोसिजर्स आहेत ते मधल्या स्टेपमध्ये लिहावे लागतात. आणि जर अल्गोरिदम पण स्टॉप केला नाही तर तो अल्गोरिदम इनकम्प्लीट असतो. त्याच्यानंतर नोटेशन शिकलो आपण, इनपुट, आउटपुट, डिफायनाइटनेस, फायनाइटनेस, इफेक्टिव्हनेस आणि जनरॅलिटी. इनपुट म्हणजे आपण व्हॅल्यूज ज्या आहेत ते रीड करतो युजरकडून, त्याला इनपुट म्हणतात. आउटपुट म्हणजे आपण ॲडिशन परफॉर्म केली आणि त्याची ॲडिशन डिस्प्ले केली त्याला आउटपुट म्हणतात. डिफायनाइटनेस म्हणजे काय, की आपली प्रत्येक स्टेप जी आहे अल्गोरिदमची ती क्लिअरली विजिबल पाहिजे. फायनाइटनेस म्हणजे काय, की अल्गोरिदम शूड स्टॉप. जर अल्गोरिदम स्टॉप झाला नाही तर तो आहे जो इनव्हॅलिड अल्गोरिदम मानला जातो, म्हणजे टर्मिनेट होणं इज मॅन्डेटरी. इफेक्टिव्हनेस म्हणजे सिम्पल असली पाहिजे आपली अल्गोरिदम आणि पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ टाईममध्ये कंप्लीट झालं पाहिजे. त्यानंतर जनरलिटी म्हणजे काय असतं की इट शुड सॉल्व ऑल द व्हॅलिड केसेस, म्हणजेच काय की एका ठराविक केसवरती वर्क न करता तो एंटायर म्हणजे डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ केसेसवरती वर्क झालं पाहिजे. ते जनरलिटी झालं. हे 5-6 जे आहे ते नोटेशन्स आहेत आणि हे नोटेशन्स जर आपल्या अल्गोरिदमशी मॅच झाले किंवा अल्गोरिदम जर हे नोटेशन कंप्लीट करू शकत असेल तर तुमचा अल्गोरिदम जो आहे तो प्रॉपर आहे. त्यानंतर आपण ॲडव्हान्टेजेस बघितले, डिसॲडव्हान्टेजेस बघितले. त्यानंतर नोटेशन कशासाठी यूज केलं जातं ते पण आपण बघितलं. त्याच्यामध्ये म्हणजे आपण काय चेक केलं की असाइनमेंट स्टँडर्ड्स काय असतात, असाइनमेंट स्टेटमेंट्स काय असतात. तर व्हेरिएबल इज इक्वल टू एक्सप्रेशन हा सिंटॅक्स आहे असाइनमेंट स्टेटमेंट्सचा. म्हणजे एखादा एक्सप्रेशन आपण व्हेरिएबलवरती असाइन करतो त्याला असाइनमेंट स्टेटमेंट म्हणतात. ते डिटेलमध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्यानंतर बेसिक कंट्रोल स्ट्रक्चरमध्ये 3 कंट्रोल स्ट्रक्चर येतात, सिक्वेन्स कंट्रोल स्ट्रक्चर, सिलेक्शन कंट्रोल स्ट्रक्चर आणि इटरेशन कंट्रोल स्ट्रक्चर. हे सगळं तुम्हाला मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करून दाखवलेलं आहे. तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या नाहीत. मी त्या पुढच्या लेक्चरमध्ये रिपीट करेन. अँड तसंच टचमध्ये राहा. सो दॅट ऑल फॉर टुडेज लेक्चर. अँड आज आपण फंडामेंटल्स ऑफ अल्गोरिदम्स हा टॉपिक कंप्लीट समजून घेतला. मला आशा आहे की अल्गोरिदम म्हणजे काय, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स, असाइनमेंट स्टेटमेंट्स अँड बेसिक कंट्रोल स्ट्रक्चर तुम्हाला आता क्लिअरली समजले असतील. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि अशाच कोडिंग ट्युटोरियल्ससाठी
गेम ऑफ कोडिंग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओच्या नोट्स तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील, त्यामुळे ते डाउनलोड करून एक्झाम प्रिपरेशनसाठी वापरू शकता तुम्ही. आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन टू सी प्रोग्रामिंग हा टॉपिक शिकणार आहोत, त्यामुळे नोटिफिकेशन बेल नक्की ऑन करा, म्हणजे तुम्हाला पुढचा लेक्चर मिस होणार नाही. Thank you so much for watching. See you in the next video. Until then, keep learning, keep coding, happy coding. Jai Hind.